तर वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये हगवणे बाप लेकाला आता 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि राजेंद्र आणि सुशील हगवणेला 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। शिवाजीनगर कोर्टाने ही पोलीस कोठडी सुनावली आहे आणि दोघांचा आता पुढचा 5 दिवस पोलीस कोठडीमध्ये मुक्काम असणार आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणात दोघांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तर संपूर्ण हगवणे कुटुंब सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे। या कुटुंबातले 3 जण आधीच पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि हिंजवडीतल्या लॉकअपमध्ये आज हे संपूर्ण कुटुंब होतं। त्यामध्ये आता राजेंद्र आणि त्याच्या दुसऱ्या मुलाला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। 28 तारखेपर्यंत तपास अजून चालेल आणि पुढच्या पीसी मध्ये काय कारण येतात ते आपल्याला काय लागतं। या पूर्वीच्या प्रकरणात वैष्णवीच्या बाळासंदर्भात त्याचं याच्यात काहीच या पीसी मध्ये त्याचं काहीच आर्ग्युमेंट नाही झालं किंवा ते कारण पण नव्हतं। त्याच्या बाबतीत आपण पुढे जाणार आहोत। त्याच्या बाबतीत आता मला काहीच सांगता येणार नाही। हुंडा दिला होता तो हुंडा रिकव्हर करायचा आहे का पोलिसांना? अजून हुंडा रिकव्हर करायचे, फॉर्च्युनर गाडी रिकव्हर केलेली आहे, बाकीचे अजून काही जे गोष्टी आहेत ते पण रिकव्हर करायचे आहेत।